29व्या अध्यायाचं वाचन करणार आहोत. तरी सर्व गुरुभक्तांना विनंती आहे की या श्रवणाचा लाभ घ्यावा आणि गुरूंची कृपा प्राप्त करावी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक वेदमे सिद्धासी मागे कथा निरूपिलासी भस्म महात्म्य श्री गुरुसी पुसिले त्रिविक्रम भारतीने पुढे कथा कवणेपरी झाले असे गुरुचरित्री निरोप द्यावा सविस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधू ऐसी विनवी शिष्यारणा ऐकोनी सिद्ध प्रसन्न वदना सांगत असे विस्तारून भस्म महात्म्य परियसा. श्री गुरुमंटी त्रिविक्रमासी भस्म महात्म्य मज पुससी ऐक चित्त करुणी मानसी सावधान ऐकपा. पूर्वापुरी कृतयोगी वामदेव म्हणजे योगी प्रसिद्ध गुरुतो जगे वर्तत होता भूमीवरी. शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी गुरु गृहदारादी वर्जुनी कामक्रोधादी जजुनी हिंडत होता महीवरी. संतुष्ट निस्पृह असे मौनी भस्मांग सर्वांगी लावणी जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याघ्राजीन ऐसे मुनी भूमंडळात नाना क्षेत्री असे हिंडत. पाताला क्रौचारण्यात जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा तया स्थानी असे एक ब्रह्मराक्षस भयानक. मनुष्यादी जीवानेक बक्षित असे परियसा. ऐशा अघोर वनात वामदेव गेला हिंडत ब्रह्मराक्षस अवलोकित आला धावोनी भक्षावया. ब्रह्मराक्षस क्षुधाक्रांत आला असे बक्षू म्हणत करकरा दात खात मुख पसुरणी जवळी आला. राक्षस येता देखुनी वामदेव निशंक धीर मनी उभा असे महाज्ञानी पाताला राक्षस त्याजवळे. राक्षस मनी संतोषत ग्रास भरवा लादला म्हणत भक्षावया कांक्षा बहुत येऊनी धरला लिंगोनी. आलिंगेता मुनीश्वरासी भस्म लागले राक्षसासी जाहले ज्ञान तयासी जाती स्मरण जन्मांतरीचे. पातक गेले जळुनी राक्षस झाला महाज्ञानी जैसा लागता चिंतामणी लोह सुवर्ण केवी होय. जैसे मानस सरोवरास काय वायस जाता होय हंस अमृत पाजिता मनुष्यास देवत्व होयो परियसा. जैसे का जंबू नदीत घालिता मृत्तिका कांचन त्वरित तैसा झाला पापी मुनित मुनीश्वराचे अंगस्पर्शे. समस्त मिळती कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन स्पर्श होता श्री गुरुचरण पाप वेगळा होय नर. ब्रह्मराक्षस भयानक काय सांगो त्याची भूक गजतरुंग मनुष्याधिक नित्य आहार करी सकळ. इतकी भक्षिता तयासी नवचे भूक परियसी तुषाक्रांत समुद्रासी प्राशन करिता नवचे तुषा. ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनीचा अंगस्पर्श गेली शुधातृषा आक्रोश झाला ज्ञानी परियसा. राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वराचे चरणी त्राही त्राही गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर. तारी तारी मुनिवरा बुडालो अघोर सागरा उद्धरावे दातारा कृपा सिंधू जगदीशा. तुझ्या दर्शन मात्रेसी जळल्या माझ्या पापराशी तू कृपाळू भक्तासी तारी तारी जगद्गुरु. येणेपरी मुनिपुरास विनवितेसे राक्षस वामदेव कृपा सरुस पुसतसे तयवेळी. वामदवे म्हणे तयासी तुवा कवणवंशी ऐसा अघोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे ते ठाई. ऐकुनी मुनीचे वचन ब्रह्मराक्षस करी नमन विनवितेसे कर जोडून ऐक त्रिविक्रम मुनिराया. म्हणे राक्षस तैवेळी आपणासी ज्ञान झाले सकळी जातीस्मरण अनंतकाळी पूर्वापूर्वीचे स्वामिया. त्यामध्ये माझे दोष उत्कृष्ट जन्म 25 दिसतसे प्रकाश ऐक स्वामी वामदेवा. पूर्वजन्म 25 होतो राजा यवनदेशी दुर्जय नाम आपणासी दुराचारी वर्तलो जाण. म्या मारिले बहुत लोक प्रजेसी दिले दुःख स्त्रिया वारिल्या अनेक राज्यमध्ये करुनिया. वरिल्या स्त्रिया व्यतिरिक्त बलात्कारी धरल्या अमित एक दिवस देवुनी रती पुनरुपी न भोगी तयासी. एक दिवशी एकेसी रती देवनी त्यासी ठेविलेले अंतगृहासी पुनरुपी तिथे न देखे नयनी. ऐसे अनेक स्त्रियासी ठेविले म्या अंतगृहासी माते शापित अहर्निशी दर्शन नेदी मिळवणिया. समस्त राज्य जिंकुनिया आणि स्त्रिया धरुनिया एक दिवस भोगुनिया त्याते ठेवले अंतगृहासी. जेथे स्त्रिया स्वरूपे असती बळे आणून देई मी रती ज्या न येती संतोषवृत्ती तया द्रव्य देवनी आणवी. विप्र होते माझे देशी ते जाऊनी राहिले अनेक देशी जाऊनी आणि त्यांचे स्त्रियासी भोगे आपण उन्मत्तपणे. पतिव्रता सुवासिनी विधवा मुख्य करुनी त्याते भोगे उन्मत्तपणे रजस्वला स्त्रियासी देखा. विवाह न होता कन्यासी बलात्कारे भोगे त्यासी येरेपरे समस्त देशी उपद्रविले मदांधपणे. ब्राह्मण स्त्रिया 300 शतचारी क्षत्रियता वैश्यणी वरिला षटशत शूद्र स्त्रिया सहस्र जाण 100 चांडाळी सहस्र वारल्या पुलिंदिनी 500 स्त्रिया डंबिणी रजकिणी वारल्या शतचारी असंख्यात वारवनिता भोगल्या म्या उन्मत्तता. तथापि माझी मनितृप्तता नाही झाली स्वामिया. इतक्या स्त्रिया भोगून संतुष्ट नव्हे माझे मन विषयासक्त मद्यपान करी नित्य उन्मत्ते. वर्तता येणेपरी देखा व्याधिष्ट झालो यक्ष्मादिका परराष्ट्रे चालून एका राज्य हरितले स्वामिया. ऐसेपरी आपणासी मरण झाले परियसी नेले
नेले दूती यमपुरासी मज नरकामध्ये घातले. देवांचे सहस्त्र वसे देखा 10 वेळ फिरविले एका पितृसहित आपण देखा नरक भोगिले येणेपरी. पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रुप देही परियसी सहस्त्र शिष्णे अंगासी लागले असती परियसी. येणेपरी दिव्य शतवर्ष कष्टले बहु शुद्धार्थ पुनरपी पावलं यमपंथ अनंत कष्ट भोगिले. दुसरा जन्म आपणासी व्याघ्रजन्म जीवहंसी अजगर जन्म तृतीयसी चौथा जाहलो लांडगा. पाचवा जन्म आपणासी ग्रामसुकर परियसी. 6वा जन्म जाहलो कैसी सरडा होनी जन्मलो. 7वा जन्म झालो श्वान. 8वा जंबुक मतिहीन. 9वा जन्म रोही हरण. 10वा झालो ससा देखा. मर्कट जन्म 11. घारी झालो मी 12. जन्म 13 मुंगस. वायस झालो 14. जांबुवंत झालो 15. रान कुकुट मी 16. जन्म झालो परियस. पुढे येणे परी अवधारी. 17 जन्मी आपण गर्दभ झालो अक्षहीन. मार्जारी योनी संभवून आलो आपण 18. 19 जन्मासी मंडूक झालो परियसी. कासव जन्म 20. 21 मत्स्य झालो. 22 जन्मथोर झालो तस्कर उंदीर. दिवांध झालो मी बधीर. उलुक जन्म 23. जन्म 24 झालो कुंजर तामसी. 25 जन्मासी ब्रह्मराक्षस आपण देखा. शुधाक्रांत अहर्निशी कष्ट तसे परियसी. निराहारी अरण्यवासी वर्ततसे स्वामिया. तुम्हा देखता अंतःकरणी वासना झाली बक्षिणमणी. या लागो आलो धावूनी पापरूपी आपण देखा. तुझाच अंगस्पर्श होता जातीस्मरण झाले आता. सहस्र जन्मीचे दुष्कृत्य दिसत असे स्वामिया. माते आता जन्मपुरे तुझ्या अनुग्रह मी तरे. घोराघार संसार आता यातना कडे करी. तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी. तुझे दर्शन कैसी स्पर्श होता ज्ञान झाले. भूमीवरी मनुष्य असती तैसा रूप दिसी यती. तरी तुझी महिमा ख्याती निरुपम असे दातारा. महापापी दुराचारी आपण असे वनांतरी. तुझे अंगस्पर्श मात्री ज्ञान झाले अखिल जन्माचे. कैसा महिमा तुझ्या अंगी ऐश्वर होशील की जगी. आम्हा उद्धारावया लागी आलासी स्वामी वामदेव. ऐसा म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी. भस्म महिमा ऐशी माझे अंगीची परियेसा. सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले क्वचित. त्याने झाले तुझे चेत ज्ञान प्रकाश शत जन्मांतरीचे. भस्म महिमा अपरंपार परिब्रह्मादिका गोचर. याची कारणे कर्पूर गौर भूषण करी सर्वांगी. ईश्वरे वंदिला वस्तुसी वर्णिता अशक्य आम्हासी. तोची शंकर व्यमुखेशी जाणे भस्म महिमान. जरी तू पुस्सी आम्हासी सांगेन दृष्टांत परियसी. आम्ही देखिले दृष्टीसी अपार महिमा भस्माचा. विप्र एक द्रविड देशी आचारहीन परियसी. सदारथ शूद्रिणीशी कर्मभ्रष्ट वर्तत होता. समस्त मिळून विप्रयाती तया द्विजा बहिष्कारती. माता पिता दाईज गोती त्यजिती त्यासी बंधुवर्ग. येणेपरी तो ब्राह्मण प्रख्यात झाला आचारहीन. शूद्रिणी ते वरून होता काळ क्रमुन्या. ऐसे पापी दुराचारी तस्कर विद्येने उदरभरी. आणिक स्त्रियांशी व्यभिचारी उन्मत्तपणे परियसा. वर्तता असे एके दिवशी गेला होता व्यभिचारासी. तस्कर विद्या करीत्यानिशी वधिले त्यासी एके श्रुद्धे. वधुनिया विप्रासी ओढून नेले नित्येची निशी. टाकुनी बहिर्ग्रामेसी अघोर स्थळी परियसा. श्वान एक तयनगरी वैसला होता भस्मावरी. शुधाक्रांत अवसरी गेला हिंडत प्रेताग्राणी. देखून या त्या प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी. प्रेतावरी बसून हर्षी शुधा निवारण करीत होता. भस्म होते श्वानाचे पोटी. लागले प्रेताचे ललाटी. वक्षस्थळी बाहुवटी लागले भस्म परियसा. प्राण तेजिता द्विजवर नेत होते यमकिंकर. नानापरी करीत मार यमपुरा नेताती. कैलासपुरीचे शिवदूत देखून आले ते प्रेत. भस्म सर्वांगी उधळीत म्हणती याते कवण नेले. याते योग्य शिवपुर केवी नेले ते यमकिंकरे. म्हणून धावती वेगवस्त्रे यमकिंकरा मारावया. शिवदूत यदा देखून यमदूत जाती पळून. तया द्विजाते सोडून गेले आपण यमपुरा. जाऊनी सांगती यमासी गेलो होतो भूमीसी. आणीत होतो पापियासी अघोर रूपे करून या. ते देखून शिवदूत धावते आले म्हणत हिरोनी घेतले प्रैत वधित होते आम्हासी. आता आम्ही काय गती कधीच न वचो त्या क्षिती. आम्हासी शिवदूत मारती म्हणून विनवती यमासी. ऐकून दूतांचे वचन यम निघाला कोपून. गेला त्वरित ठाकून शिवदूता जवळी देखा. यम म्हणे शिवदूतासी का मारिले माझ्या किंकरासी. हिरोनी घेतले पापियासी केवी नेती शैव मंदिरा. याचे पापासे प्रबळ जितके गंगेत असे वाळू. तयाहून अधिक केवळ अघोर रूप असे देखा. नवे योग्य हा शिवा पुरासी. याते बैसवनी विमानेसी केवी नेता मूढपणेसी. म्हणून कोपे यम देखा. ऐकून यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून. प्रेत कपाळे लांछन भस्म होते परियेसा. वक्षस्थळी ललाटेसी बाहुमळी करकंकणेसी. भस्म लाविले प्रेतासी केवी आळताळतो तुझे दूत. आम्हा आज्ञा ईश्वराची भस्मांकित तू मानवाची. जीव आणावा त्या नराचा कैलासपदी शाश्वत. भस्म कपाळी असत केवी आतळीत तुझे दूत. तात्काळी होतो वधित सोडिले आम्ही धर्मासी. पुढे तरी आपल्या दूता बुद्धी सांगा तुम्ही आता. जे नर असती भस्मांकित आता ते तुम्ही न आणावे.
भस्मांकित नरासी दोष न लागती परियसी, तो योग्य होय स्वर्गासी, म्हणून सांगती शिवदूत. शिवदूत वचन ऐकून यमधर्म गेला परतून, आपुले दूता पाचारून सांगत असे परियसा. यम सांगे आपल्या दूता, भूमीवरी जाऊन आता जे कोण असतील भस्मांकित त्याते तुम्ही न आणावे. अनेक परी दोष जरी केले असतील धुरंधरी, त्याते न आणावे तुमचे पुरी. त्रिपुंड्र त्रियक नरासी, रुद्राक्ष माळा ज्याचे गळ्या, त्या असेल त्रिपुंड टिळा, त्याते तुम्ही नाताळा, आज्ञा असेल ईश्वराची. वामदेव म्हणे राक्षसी, या विभूतीचा महिमा असे ऐशी, आम्ही लावितो भक्तीसी, दैवाधिका दुर्लभ. पाहे पा ईश्वर प्रीतीसी, सदा लावितो भस्मासी, ईश्वर वंदिला वस्तुसी, कवण वर्णू शके सांग मज. ऐकुनी वामदेवाचं वचन, ब्रह्मराक्षस करी नमन, उद्धारावे जग जीवना, ईश्वर तुची वामदेवा, तुझे चरण मज भेटले, सहस्र जन्मेचे ज्ञान जाहले, काही पुण्य होते केले त्याचे गुणी भेटलासी. आपण जजी राज्य करिता, केले पुण्य स्मरले आता, तळे बांधविले रानात, दिली वृत्ती ब्राह्मणासी, इतके पुण्य आपणासी, घडले होते परियेसा. वरकड केले सर्व दोषी, राज्य करता स्वामिया, जधी नेले यमपुरासी, त्यमे पुसले चित्रगुप्तासी, माझे पुण्य त्या यमासी. चित्रगुप्ते सांगेले तधी माते यमधर्मे आपण, सांगितले होते हे पुण्य, पंचविशती जन्मी जाण, फळासी येईल म्हणून. तया पुण्यापासून भेटी जाहली तुझे चरण, करणे स्वामी उद्धारण, जगद्गुरु वामदेवा. या भस्माचे महिमान कैसे लावावे विधान, कवण मंत्र उद्धारण, विस्तारोनी सांगा मग. वामदेव म्हणे राक्षसासी, विभूतीचे धारण मज पुससी, सांगेने आता विस्तारसे, एकचित्ते ऐकप. पूर्वी मंदरगिरी पर्वती, क्रीडेसी गेली गिरिजापती, कोटी रुद्रादी गण सहिती, बैसले होते ओळगेसी. 33 कोटी देवासहित देवेंद्र आला तेथे त्वरित, अग्निवरुण यमसहित कुबेर वायू आला तेथे, गंधर्व यक्ष छत्रसेन, खेचर पन्नग विद्याधरण, किंपुरुष सिद्ध साध्य जाण, आले गुह्यक सभेसी. देवाचार्य बृहस्पती, वशिष्ठ नारद तेथे यदी, अर्यमादी पितृसहती, तया ईश्वर ओळगेसी. दक्षादी ब्रह्मा येर सकळ, आले समस्त दृष्टिकळ, उर्वश्यादी अप्सरा मेळ, आले त्या ईश्वर सभेसी. चंडिका सहित शक्तिगण देखा, आदित्यादी द्वादर्शका, अष्टवसू मिळून एका, आले ईश्वराचे सभेसी. अश्विनी देवता परियसी, विश्वेदेव मिळून निर्दोषी, आले ईश्वर सभेसी, ऐके ब्रह्म राक्षसा. भूतपती महाकाळ, नंदिकेश्वर महानीळ, काठीकर दोघे प्रबळ, उभे पार्श्वी असते देखा. वीरभद्र शंखभरण, मणिभद्र षटकर्ण, वृक्कोदर देवमान्य, कुंभोदर आले तेथे. कुंडोदर मंडोदर कर्णधार, धारकेतू महावीर, भूतनाथ तेथे आला. भृंगीरटी भूतनाथ, नानारूपी गणसमस, नानावर्ण मुख्य ख्यात, नानावर्ण शरीर अवयवे. वृद्धगणाची रूपे कैसी, सांगेने एका विस्तारसी, कित्येक कृष्णवंशी व वर्णेसी, श्वेतपीत धूम्रवर्ण, हिरवे ताम्र सुवर्ण, लोहित चित्र विचित्र वर्ण, मंडुका सारिखे असे वदन, रुद्रगण आले तेथे. नाना आयुधे शस्त्रेसी, नाना वाहने भूषणेसी, व्याघ्रमुख कित्येकासी, किती सुकर गजमुखी, कित्येक नक्रमुखी, कित्येक श्वान मृगमुखी, उष्ट्रवदन कित्येकी, किती शरभ शार्दूल वदने, कित्येक भैरंगमुख सिंहमुख, कित्येक दोनमुख गणदेख, चतुर्मुख गण कित्येक, चतुर्मुख गण अगणिक, किती एका नाही मुख, ऐसे गण तेथे येती देख. ऐक राक्षसा एकचित्ते, एक हस्त द्विहस्तेसी, 5-6 हस्तकेसी, पाद नाही किती एकासी, बहुपादी किती जाणा, कर्ण नाही कित्येकासी, एक कर्ण अभिनव कैसी, बहुकर्ण परियसी, ऐसे गण येते तिथे. कित्येकासी नेत्र एक, कित्येकी 4 नेत्र विचित्र, कित्येकी स्थूळ कुब्जक, ऐसे गण ईश्वराचे. ऐशापरीचे गणासहित बैसला शिव मूर्तिमंत, सिंहासन रत्नखचित, सप्त प्रभावळीचे. आरक्त एक प्रभावळी, तयावरी रत्ने जडली, अनुपम्य दिसे निर्मळी, सिंहासन परियस. दुसरे एक प्रभावळी, हिमवर्ण पिवळी, मिरवितेसे रत्न बहळी, सिंहासन ईश्वराचे. तिसरी या प्रभावळीसी, नीलवर्ण रत्नकैसी, जडली असती कुसरीसी, सिंहासन ईश्वराचे. शुभ्र चतुर्थ प्रभावळी, रत्नखचित असे कमळी, आरक्तवर्णे असे जडली, सिंहासन ईश्वराचे. वैडूर्य रत्नखचित, मोती जडली असती बहुत, 5वी प्रभावळी विख्यात, सिंहासन ईश्वराचे. 6वी भूमी नीलवर्ण, भीतरी रेखा सुवर्णवर्ण, रत्ने जडली न असती गहन, अपूर्व सिंहासन ईश्वराचे. 7वी ऐसी प्रभावळी, अनेक रत्ने असे जडली, जे का विश्वकर्म्याने रचली, अपूर्व देखा त्रिभुवनात. ऐसा सिंहासनावरी बैसला असे त्रिपुरारी, कोटी सूर्य तेजासरी, भासत असे परियसा. महाप्रळय समयासी, सप्तवर्णव मिळणी जैसी, तैसिया श्वासोच्छ्वासाशी, बैसला असे ईश्वर. भाळनेत्र ज्वाळामळा, संवर्ताग्नी जटामंडळा, कपाळी चंद्र षोडशकळा, शोभस जसे सदाशिव. तक्षक देखा वामकर्णी, वासुके असे कानी दक्षिणी, तया दोघांचे नयन नीलरत्नापरी शोभसी.
नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण सर्पांचेची करी कंकण मुद्रिक आहे देखा सर्पचिया मेखला त्या सर्पांचे चर्म परिधान व्याघ्रांचे शोभाघंटा दर्पणाचे ऐसे परी दिसत असे. कर्कोटक महापद्म केली नुपरे पायीजण जैसा चंद्र सुपर्ण तैसा शुभ्र देत असे. म्हणून मी कर्पूरगौरव म्हणती ध्यानी ध्याईजे पशुपती ऐसा भोळा चक्रवर्ती बैसला असे शुभ सभेत. रत्नमुकुट असे शिरी नागेंद्र असे कैरी कुंडलांची दीप्ती थोरी दिसत असे ईश्वर. कंठी सर्पांचे हार नीलकंठ मनोहर सर्वांगी सर्पांचे अलंकार शोभत असे ईश्वर. शुभ्र कमळे अर्चिला की चंदने असे लेपिला कर्पूर केळीने पूजिला ऐसा दिसे ईश्वर. 10 भुजा विस्तारसे एक हाती आयुधेसी बैसलासे सभेसी सर्वेश्वर शंकर. एक हाती त्रिशूळ देखा दुसरा डमरू सुरेखा येरे हाती खडगदिग्धा शोभत असे ईश्वर. पानपात्र एका हाती धनुष्य बाणे कर शोभती खड्वांग फरशे येरे हाती अंकुश करी मिरवत असे. मृगधरीला असे करी देखा ऐसा तो हा पिनाका 10 भुजा दिसती का बैसला असे सभेस. पंचवक्त्र सर्वेश्वर एक मुखाचा विस्तार दिसत असे अलंकार सांगेन ऐका श्रोतेजन. कलंकाविणे चंद्र जैसा किंवा शिरफेन ऐसा भस्मभूषणे रूपे कैसा दिसे मन्मत्ताथे दाहोनिया. सूर्यचंद्र अग्निनेत्र नागहार कटिसूत्र दिसे मूर्ती पवित्र सर्वेश्वर परियेसा. शुभ्र टिळक कपाळी बर्वा शोभे चंद्रमौळी हास्यवदन केवळी अपूर्व देखा श्रीशंकर. दुसरे मुख उत्तरेशी शोभतसे विस्तारेसी ताम्रवर्णाकार कमळेची अपूर्व दिसे परियसा. जैसे दाडिंबाचे फुल किंवा प्रात रविमंडळ तैसे मिरवई मुखे कमळ ईश्वराचे परियसा. तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरसी जटावंदन केले कीसी सर्पवेष्टित परियसा. चौथे मुख दक्षिणेसी मिरवे नीलवर्णेसी विक्राळ दाढा दारुणेसी दिसत असे तो ईश्वर. मुखाहुनी ज्वाला निगती तैसा दिसे तीव्र मूर्ती रुंडमाळा शोभती सर्पवेष्टित परियसा. पाचवे असे ऐसे वदन व्यक्ता असे जाण साकार निराकार सुगुण सगुण निर्गुण ईश्वर सलक्षण निर्लक्षण ऐसे शोभतसे वदन. परब्रह्मोसुत जाण सर्वेश्वर पंचमुखी काळ व्याळ सर्प बहुत कंठी माळा मिरवे ख्यात चरण मिरविती आरक्त कमळापरी ईश्वराचे. चंद्रासारिखी नखे देखा मिरवी चरणी पादुका अलंकार सर्प ऐका शोभत असे परमेश्वर. व्याघ्रांबर पांघरुण सर्प बांधले असे आपण गाठी बांधली असे जसे जाण नागबंधन करुनिया. नाभी चंद्रावळी शोभा हृदयी कटाक्ष रोम उभे परमार्थ मूर्ती लाभे भक्तजना मनोहर. ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरूढला पार्वती सहित शोभला बैसलासे परमेश्वर. पार्वतीचे शृंगार नानापरीचे अलंकार मिरवितीचे अगोचर सर्वेश्वरी परियसा. कनक चाफे कोरटी मोतियाचे हारकंठी रत्नखचिते मुकुटी नागबंदी दिसतसे. नाना परीच्या पुष्पजाती मुकुटावरी शोभती तेथे भ्रमर आलापती परिमाळा लागे परियसा. मोतियाचे थोर जाळी मिरवितेसे मुकुटाजवळी रत्न असती जडली शोभायमान दिसत असे. मुख दिसे पूर्णचंद्र निर्भीते असे हास्य मंद जगन्माता विश्ववंद्य दिसत असे परमेश्वरी. नासिक बरवे सकळ तेथे मिरवे मुक्ताफळ ज्यावेळी रत्ने सोज्वळ जडली असती शोभायमान. अघर पवळवेली दिसे दंतपंक्ती रत्न जैसे ऐसे माता मिरवित असे जगन्माता परियसा. कानी तानवडे भोवरिले रत्नखचित मिरवलय्या अलंकार महामाया लेदेली असे जगन्माता. पीतवर्ण चोळी देखा कूच तटतट शोभेनिका एकावेळी रत्ने अनेका शोभत असे कुंठीहार. कालव्याल सर्पथोर स्तनपान करीती मनोहर कैसे भाग्य दैवथोर त्या सर्पांचे परियसा. आरक्त वस्त्र नेसती जैसे दांडिम पुष्पवेली किंवा कुंकुमे दवडेली गिरिजा माता परियसा. बाहुदंड सुरेखा करी कंकण मिरवे देखा रत्नखचित मेखळा देखा लेईली असे पूर्वजजे. चरण शोभती महाबर्वे असती नुपुर स्वभावे ऐशी पार्वती ध्यान ध्यावे म्हणती गण समस्त. अष्टमीच्या तंद्रा सारिखा मिरवे टिळक कपाळी कैसा त्रिपुंड टिळा शुभे जैसा शुभ्र जैसा मोतियाचा परियसा. नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार कवण वर्णू शके पार जगन्माता अंबिकेचा. ऐसा शंभू उमेसहित बैसाला असे सभेत 33 कोटी परिवारासहित इंद्र उभा वळगेसी. उभे समस्त सूरवर देवऋषी सनतकुमार आले तेथे वस्त्र तयास ईश्वर सभेसी. सनतकुमार त्यावेळी लागत असे चरणकमळी साष्टांग नमन बहाळी विनवित असे शिवासी. जय जया उमाकांता जय जया शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तुझी ताता चतुर्वेद पुरुषाग.
समस्त धर्म आपणासी स्वामी निरूपिले कृपेसी भवार्णवीन तिरावयासी पापक्षया कारणे आणिक एक आमादिणे मुक्ती होय अल्पपुण्ये चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायसे साधिजे एरवी समस्त पुण्यासी करावे कष्ट असमसहासी हितार्थ सर्व मानवासी निरोपावे स्वामिया ऐसी विनवी सनतकुमार मनी संतोषिनी ऐश्वर सांगता झाला कर्पूर गौर सनतकुमार मुनीसी ईश्वर म्हणे तैवळी ऐक देवा ऋषी सकळी घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगेने वेदशास्त्र संमतेसी असे धर्म परियसी अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी भस्मांकित परियसी ऐकून विनवी सनतकुमार कवणे विधी लावजे नर कवणस्थान द्रव्य परिकर शक्ती देवता कवण कैसी कवण कर्तुक किम प्रमाण कोण मंत्रे लाविजे आपण स्वामी सांगा विस्तारून म्हणून चरणी लागला ऐसी विनंती ऐकून सांगे शंकर विस्तारून गोमय द्रव्य देवता अग्नी भस्म करणे परियसा पुरातनीचे यक्षस्थानी जे का असे मेदने पुण्य बहुत लाविताक्षणी भस्मांकित परियसा सद्यो जातादी मंत्रेसी घ्यावे भस्म तळहस्तासी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरित्यादी मंत्रो करोनी मानस्तोके दी मंत्रेसी सम्मर्दावे अग्निष्ठेसी त्र्यंबकादी मंत्रेसी शिरसी लाविजे परिसा त्रायुष्यती मंत्रेसी लाविजे ललाट भुजासी ताणिजे मंत्रे परियसी स्थानी स्थानी लाविजे तिन्ही रेखा एके स्थानी लावाव्या त्याचे मंत्रांनी अधिक न लाविजे भ्रुवाहुनी भ्रू समान लाविजे मध्यमान अनामिका अंगुळेसी लाविजे पाहिले ललाटेसी प्रतिलोम अंगुष्ठेसी मध्यरेषा काढीजे त्रिपुंड्र येणेपरी लाविजे तुम्ही परीकरी एक रेखेच्या विस्तारी सांगेन ऐका एकचिते नवदेवता विख्यातेसी अस्ति एक रेखेसी अकार गार्ह्य पत्यासी भुरात्मा रजोगुण ऋग्वेद आणि क्रियाशक्ती प्रातसवन असे ख्याती महादेव देव म्हणती प्रथम रेखा येणेपरी दुसऱ्या रेखेची देवता सांगेने एका विस्तारता उकार दक्षिणाग्नी देवता नभसत्व जाणावे यजुर्वेज म्हणजे त्यासी मध्यदेन सवनी पर्यसी इच्छाशक्ती अंतरात्मेसी महेश्वर देव जाणा तिसरी लेखा मदिलेसी मकार आह्वनीय पर्यसी परमात्मा दिवहर्षी ज्ञानशक्ती तमोगुण तृतीय सवन पर्यसी सामवेदासे त्यासी शिवदैवत निर्घारेसी तिनी रेखा येणे विधी ऐसे नित्य नमस्कारुनी त्रिपुंड्र लाविजे भस्मेनी महेश्वराचे व्रत म्हणून वेदशास्त्रे बोलताती मुक्तिकामे जे लाविती त्यासी नाही पुनरावती जे मनी संकल्पती लाधे चारी पुरुषार्थ ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ यतीसी समस्ती लाविजे हर्षी भस्मांकिते त्रिपुंड्र महापापी असे आपण उपपातके जरी जाण भस्म लाविता तक्षण पुण्यात्मा तोची होय क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्रीवद्यासी गोहत्यादी पातकासी वीरहत्या आत्महत्येसी शूद्रात्मा करी भस्मांकित विधिपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तीसी त्याची महिमा अपारेसी वंद्य होय देवलोके जरी नेणे मंत्रासी त्याने लाविजे भावशुद्धीसी त्याची महिमा अपारेसी एकचित्ते परिसा परद्रव्य हारक देखा परस्त्री गमन एका असेल पापी परनिंदका तोही पुनित होईल जाणा परक्षेत्र हरण देखा परपीडक असेल जोका सम्य आरम तोडिका ऐसा पातकी पुनित होई गृह दाहादी केला दोष असत्यवादी परियेस पैशून्यपण पापास वेदविक्रय पाप जाणा कूटसाक्षी व्रत त्यागी कौटिल्य करी पोट लागी ऐसी पापी सदाभोगी तोही पुनित होय जाणा गायी भूमी हिरण्यदान म्हैशी तिळ कंबळदान असे घेतले असे वस्त्रांना तोही पुनित होय जाणा धान्यदान जलादिदान घेतले असे नीचापासून त्याने करणे भुस्माधारण तोही पुनित होय जाणा दासी वैश्या भुजिंगेसी वृषल स्त्री रजस्वलेसी केली असती जे का दोषी तोही पुनित जाणा कन्या विधवा अन्य स्त्रियाशी घडला असेल संग जयासी अनुतप्त होऊने परियसी भस्म लाविता पुनित होईल रसमास लवणादिका केले असेल विक्रय जो का पुनित होय भस्म संपर्का त्रिपुंड्र लाविता परियसा जाणूने अथवा अज्ञानता पाप घडले असंख्यता भस्म लाविता पुनिता पुण्यात्मा होय जाणा नाशी समस्त पापासी भस्म महिमा आहे आयशी शिवनिंदक पापियासी न करी पुनित होय शिवद्रव्य अपहारकारकसी निंदा करी शिवभक्तासी न होय निष्कृती त्यासी पाप वेगळा नवे जाणा रुद्राक्ष माळा जयाचे गळा लाविला असेल त्रिपुंड टिळा अन्य पापी होय केवळा तोही पूज्य तिन्ही लोकी जितके तीर्थी भूमीवरी असतील ती क्षेत्रे नानापरी स्थान केले पुण्यसरी भस्म लाविता परियसा मंत्र असती कोटी सत्य 7 पंचाक्षरादी विख्यात अनंत आगम असे मंत्र जपिले फळ भस्मांकिता पूर्वजन्म सहस्राती सहस्रजन्म पुढे होती भस्मधारणे पापे जाती 42 वंशाधिक इहलोकी अखिल सौख्य
होती पुरुष शतायुष्य, व्याधी न होती शरीरास, भस्म लाविता नरासी. अष्ट ऐश्वर्य होते त्यासी, दिव्य शरीर परियेसी, अंतिज्ञान होईल निश्चयसी, देहाती नया तया नरा. बैसवनी दिव्य विमाने, देवस्त्रिया शत येऊनी, सेवा करीती येगुणी, घेऊनी जाती स्वर्गभुवना. विद्याधर सिद्धजन, गंधर्वादी देवगण, इंद्रादी चोखपाळ जाण, वंदित समस्त तयासी. अनंत काळ तयास्थानी, सुखे असती बंतोषिनी, मग जाती तेथुनी ब्रह्मलोकी शाश्वत. एकशत कल्पवरी राहते ब्रह्मलोकी स्थिरी, तेथुनी जाती वैकुंठपुरी, विष्णुलोकी पर्यसा. ब्रह्मकल्प 3 वरी राहती नर वैकुंठपुरी, मग पावती कैलासपुरी, अक्षय काळ तेथे राहती. शिवशायुज्य होय त्यासी, संदेव सांडोनिया मनसी, लावा त्रिपुंड्र भक्तीसी, सनतकुमारादी सकळी कहो. वेदशास्त्रादी उपनिषदार्थ सार पाहिले मी अवलोकित, चतुर्विध पुरुषार्थ भस्मधारणे होय जाणा. ऐसे त्रिपुंड्र महिमान सांगितले ईश्वरी विस्तारण, लावा तुम्ही सकळजन, सनतकुमारादी ऋषीश्वर हो. सांगोनी सनतकुमारसी, गेला ईश्वर कैलासासी, सनतकुमार महर्षी गेला ब्रह्मलोकापार्थी. वामदेव महामुनी सांगिती ऐसे विस्तारून, ब्रह्मराक्षसे संतोषिनी नमन केले चरणकमलासी. वामदेव म्हणे राक्षसासी, भस्म महात्म्य आहे ऐसी, माझे अंगस्पर्शिशी तू ज्ञान तुझे प्रकाशिले. ऐसे म्हणून संतोषी अभिमंत्रोनी भस्मासी, देता झाला राक्षसासी, वामदेव तयावेळी. ब्रह्मराक्षस तयावेळी लाविता त्रिपुंड्र कपाळी, दिव्य देह तात्काळी, तेजोमूर्ती झाला परियसा. दिव्य अवयव झाले त्यासी, जैसा सूर्यप्रकाशी संकाशी, झाला आनंदरूप कैसी, ब्रह्मराक्षस त्यावेळी. नमन करून योगेश्वरासी, केली प्रदक्षिणा भक्तीसी, विमान आले तक्षणीसी, सूर्यसंकाश परियसा. दिव्य विमानी बैसुनी, गेला स्वर्गासी तक्षणी, वामदेव महामुनी, दिदला तयासी परलोक. वामदेव महादेव मनुष्यरूप दिसतो स्वभाव, प्रत्यक्ष जाणा तो शंभव, हिंडे भक्त ताराव्या. त्रैमूर्तीचा अवतारू, वामदेव तोची गुरु, कराव्या जगदोद्धारू, हिंडता होता भूमीवरी. भस्म महात्म्य असे थोरू, विशेष म्हणजे विशेष हस्तस्पर्श करू गुरु. ब्रह्म राक्षसासी दिदला वरू, उद्धार गती पर्यसा. समस्त मंत्र असती गुरुविणे साध्य नव्हती, वेदशास्त्रे वाखाणती, नास्ती तत्व गुरोपरम. सूत म्हणे विश्वेश्वरासी, भस्म महात्म्य आहे ऐसी, गुरुहस्ते असे विशेषी, तस्मात गुरुची कारण. येडेपरी जग त्रिविक्रमासी, सांगती श्री गुरु विस्तारेसी, त्रिविक्रम भारती हर्षी, चरणावरी माता ठेवित. नमन करून श्री गुरुसी, निघाला आपले स्थानासी, झाले ज्ञान समस्तासी, श्री गुरुच्या उपदेशे. ते येरेपरी सिद्धमुनी, सांगता झाला विस्तारून, ऐकतो शिष्य नामकरणी, भक्तिभावे करुण्या. म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचित विस्तार, भक्तिभावे करुणी ऐकती नर, लाधे चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने, सिद्धधामधारक संवादे, भस्म महिमा वर्णनम, नाम 39 अध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.